मंडळी, आत्तापर्यंत तुम्ही घोडागाडीला अथवा बैलगाडीला एकतर 2 घोडे नाहीतर 2 बैल जुंपलेले पाहिले असेल. परंतु यात्रेनिमित्त निघालेल्या एका तांड्यातील गाडीवानाने चक्क आपल्या गाडीला एका बाजूला घोडा तर दुसऱ्या बाजूला बैल जुंपून तो कोरथण खंडोबाच्या यात्रेला निघाला आहे. खंडोबाच्या यात्रेला बैलगाडीतून प्रवास करण्याची परंपरा व प्रथा फार जुनी व अजूनही काही गावांनी ती जपलेली आहे. त्यातीलच पाचघर येथील हा गाडीवान ही अनोखी सवारी घेऊन यात्रेला निघालाय. घोडा व बैल हे भिन्न वेगाचे प्राणी आहेत, तरीही त्यांना एकत्र चालवण्याचे कसब या गाडीवानाने साधले आहे. राजकारणातही अगदी तसेच झाले आहे. भिन्न विचारधारा असणारे पक्षही विकास कामांच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकत्र येत आहेत. मतलब केवळ एकच, आपल्या स्वार्थाची गाडी पुढे चालत राहिली पाहिजे, भले मग तो बैल असो अथवा घोडा. दादा कुठले आहेत तुम्ही? पाचघर. हा, पाचघर. पाचघरचे आहेत. हा. कुठं चाललेत? कोरथण. कोरथणला चालले, यात्रेला चालले. हा. तुमची गाडी थोडी अनोखी आहे, एका बाजूला घोडा झुपलाय एका बाजूला बैल झुपलाय, असं का केलंय? आहे आता नादे वडा पाहिजे आणि बैल बी. दोन्ही पाहिजे, पण शक्यतो असं कुठं पाहायला भेटत नाही. एक तर 2 बैल असतात, नाही तर 2 घोडे असतात, हा. पण एक बैल आणि घोडा असं काय वेगळं काय नक्की? जरा मजा वाटायची ना म्हणजे हाकायला. हाकायला मजा वाटते, यात्रेला जायला मजा वाटते, हा. म्हणून हे वेगळे. पण हम्म. ओके, जाऊ दे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.